हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. गुरं बसल्यात मस्तपैकी. बाकीच्यांना काय सुगराच नसतं, ती आतल्या 2-3 गाया जेवढं दूध देतात त्यांनाच असतं. त्यामुळे ही निवांत असतात, ह्यांना काय नाही. ही गँग सगळे कालवडी आहेत तेवढ्या निवांत असतात, बारक्या मोठ्या ओकेमध्ये. त्यांनी चरून यायचं आणि मस्तपैकी बसणे का काम करणे का, बाकीचं नसतं काय. पण उन्हाळा सुरू झाल्यावर सुगरात चारावं लागतं त्यांना बी, आता नाही. सकाळ सकाळ म्हणलं काढा मस्त व्हिडिओ. आकांत ती काढतात ही काय म्हणतात ती, आमचं सरण ती काढतात सीताफळ झाडाची. ओके मग झालंय सगळं नियोजन फिविजन टाकाटक खटाखट मध्ये. फटाकशीने खाली आला काय ना काय जाईल खाली घेतला काटाडी मारला असते आता. खाली आलता फटा म्हणलं रोडवरचा वर टाका, परत अडचणी. त्यामुळे राडा जा राडा परत गोयाने लातळीत न्यायला की लांब जातो. आधीच वासर शेतात ते दहानाने. शगू आप्पाचं त्यांचं काहीतरी चाललंय संभाषण अनुसंधानचं. कडवळ बघा कसं झालंय, हिरवं गार झाले का नाही मस्तपैकी नुसतं खटाखट मध्ये. लय काळ भंगार होईना अजून तर काहीच नाही. आता 2 दिवस झालं हिरे टाकलेला, अजून तर लय काळोखी यायची त्याला. अजून तर काहीच नाही काळ. घरचं हाय असं मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तसं गुरांचं नियोजन असते. चालू गेल्या सांगितलंय. हो हिकाला तिकाला बी एवढं तेवढं बघावं लागते, धावावं लागते. हो आबा गेल्यात लवकर, आम्हाला जायचे देवाला 10 वाजता. मग म्हणलं आबाला आबाला म्हणलं या पटकन दूध घालून चाकतच ना माघारी, म्हणजे कसं आहे जायला मोकळं आहे. इकडं बघा टीम कसं काय आहे का नाही. आका अण्णा सगळी ओके मध्ये बसले ते. कटक म्हणजे मका बेजाच नियोजन चाललं वाटतं. 15 टाकायचं नियोजन चाललं वाटतं मकाला पाणी. कामाचं नियोजन दिसते काहीतरी. हळूहळू काम करावं लागतं, ती काय करतं नियोजन नुसार. इथं पाणी गळत होतं पण बंद झाले आता. ते गईने पाय दिलं तर पायपा, त्यामुळे झालंय टाकाटक. ला काय नियोजन चाललंय आता भरण्याचं. भरणं कामदार माणसं. टायर बघा आहे सायकलीचा. मका मोडायचं नियोजन चाललंय आंबाचं आमच्या. मका मोडायची वाटतं मस्तपैकी, त्यामुळे चाललंय त्यांचं नियोजन. कांद्याला चांगलं गार सुटलंय आता, रात्री चांगलं गार होतं भरपूर. काय फवारायचे अनबा आज, बेंदाड फवारायचे काय? हा कोण लावलंय?
मला वाटलं बेंदाडातला फवारा कोणता सांगितलं का हो आज का येतो म्हणलेत का म्हणजे बुकिंग नाही ते सबाईची मका घेतली ना त्यांनी त्यांना किती बी बुकिंग आहे त्यांना काय काम आहे किती बी हा ना मग 2-4 दिवस झालं म्हणते ते पण तुमचं नियोजन व्हायना नाही हा ना मग 4 दिवस झालं त्यांच्या मागे राहिल्यात पण हा ना 4 दिवस झालं म्हणते ते त्यांना नियोजन व्हायला पाहिजे नियोजन झाल्याशिवाय काय तुमचं झालं की ओके होतंय ना मोकळं आता काय काय व्हायचंय सगळ्या बाया कामाला गुंतलेले कोणाचं कुरपण कोणाचं काय चाललेलं आहे सगळ्यांची कामं चालल्यात हाय मित्रांनो असं सकाळ सकाळ नियोजन चालल्यात गप्पा छप्पा बाकीचं नाही काय आपल्याला आज नाही बरं का आज देवाला जायचं म्हणून काढायचं पण आता उद्या रोप घेतो टाकून इथं मित्रांनो मस्तपैकी टाकाटिक मध्ये इथं डिपूच्या पुढं मस्तपैकी आलो इकडे जरा बघा म्हणलं काय विषय लव्हाळाच लय झालाय मित्रांनो राहणार काय करावं लव्हाळ्याचं लयच राग यायला लागलाय मला तर कुठे बी उगावते म्हणून बेठाडच झाले लावा लय जाऊ विषय तुम्हाला लव्हाळ्यात जाऊ का फक्त रोपाच्या रानात बघा इथे मित्रांनो उपटून मांजराचं पिलो आलंय तेव्हा गेलं पुढे खाली गेलं हे आपलं असं करून ठेवलंय आता ह्याला कोळपावं लागेल मस्तपैकी आणि कोळपून ह्याला गवत उगवले आधी कोळपायचं रोप टाकायचं आणि परत कोळपायचं असं करावं लागेल नियोजन आता बघ कसं होतंय कसं नाही चाललंय असं नियोजन मित्रांनो आज सकाळ इकडं म्हणलं बघावं रानात किती रोपाच्या गवत झाले काय भरपूर टिकल्या झाल्या तुम्हाला जवळनं जावतो हो का दिसलं भरपूर गावात झाले कांदा हिरवगार झालेत आता काय अडचण नाही हो आणि चाललंय असं सकाळ सगळं करावं लागतंय बघावं लागतंय तुम्हाला सांगावं लागतंय परत नुसतं मलाच लावल्यावर परत म्हणतात तूच नुसता दिसतोय असं बी होतंय विषय मित्रांनो बाकीचं नाही काय परत म्हणतात चांगलं सांग काहीतरी सांग काय करता मित्रांनो सगळ्या गोष्टी सांगावं लागतात ऐकावं लागतात लय कसं असतं माहिती का जे करतं त्यालाच माहिती असतं काय दावायचं काय ठेवायचं काय बा आता कसं करता काय लोकांच्या मनाने थोडं चालावं लागतंय सांगावं लागतंय बघावं लागतंय पण थोडं आमच्या मनाने करावं लागतंय याव जे करतंय त्याच्या मनाने थोडंफार झालं पाहिजेत ना खरं आहे का नाही बाकीचं नाही काय असा विषय थोडं हाही विषय पण काय नाही आणि आपला हो का सूर्यदेव बघ कसं आलेत आणि असं झालंय हो का टाकाटक खटाखट मध्ये मस्त वेग तर या बांधाला बी लय गवत झाले हो का असं गवत खाली पडायला लागले तर हे रोप टाकायचं म्हणजे गवत कापून घ्यावं लागेल हे बांध बी क्लिअर करून घेतो ह्याकडंच त्याकडं म्हणजे कसं आहे परत रोप मरजळ होती लय गावात म्हणलं का नाही तर हे बांध असंच क्लिअर करून घेतो आता काय हे म्हणजे गावात हे झाले काय म्हणायचं त्याला
म्हणजे वय संपत आले का त्याला राऊंड अप मारण्यात बी काय मजा नाही. आता वाळूनच जाणार आहे थोड्या दिवसात. तेव्हा तिकडलं वाळायला लागले बघ तेव्हा तिथे, त्यामुळे काय उपयोग होणार नाही. चला मित्रांनो, ह्या गोष्टीवर थोड्या गप्पा मारल्या, थोडं तुम्हाला रानातलं धावलं, थोडं गायांचं सांगितलं. एवढं सकाळ सकाळ केला विषय. चला आता रामकृष्ण हरी, बाय बाय. भेटू आपण सायंकाळच्या व्हिडिओमध्ये. चला.